ते पटकन इम्बॅलन्स होतात. त्यामुळेच तर तुळ राशीला मूडी म्हटलं जातं. मूडी म्हणजे काय, आत्ता माझा एक स्वभाव आहे आणि थोड्या वेळाने माझा स्वभाव लगेच बदलतोय. म्हणून ही रास काही वाईट होत नाही. मूडी आहे म्हणजेच काय, त्यांचा स्वभाव सतत बदलत राहतोय. परिस्थितीप्रमाणे त्यांचा स्वभाव पटकन बदलतो. इतर लोक थोडासा पेशन्स ठेवतात. राग आला तरी थोडंसं तोंडावर दाखवणार नाहीत, हे लगेच रुसतात. तो तुळ रास पटकन रुसणारी असते आणि तेवढंच पटकन सोडून देणारी असते. तुळ राशीची गंमत माहिती का काय आहे, ते रुसतात पण समोरच्याला कळतच नाही की तुळ रास का रुसली आहे. त्यामुळे आपण विचार करत राहतो ह्याला खटकलंय तर खरं, पण काय खटकलंय हे आपल्याला कळत नाही, ते तोंड उचकटून सांगत नाहीत. आणि मग तुळ राशीला थोड्या वेळाने असं होतं की जाऊ दे यार, कारण मी जसं म्हटलं शुक्र त्यांना सुखाशी हॅपीनेसशी संबंध आहे. तर ते जास्त वेळ धरून नाही ठेवत तुळ रास, सोडून देतात आणि मग लगेच बोलायला लागतात परत. त्यामुळे त्यांना हॅपी गो लकी पण म्हटलं जातं आणि मूडीसुद्धा म्हटलं जातं. सो ही वृषभ राशीनंतर मी असं म्हणेन जास्त गोंडस रास आहे. आणि असं म्हणतात की फ्रेंड सर्कलमध्ये एकतरी तुळ राशीचा व्यक्ती हवा, कारण ते माहोल बनवतात. त्यांना ना गोष्टी अशा रंगून विंगून सांगणं वगैरे खूप छान जमतं.